लढलो, मी त्याच्यातून बाहेर निघालो. तुम्ही पण लढा, तुम्ही पण बाहेर निघाल. तुमचा माझ्याकडे बघायचा दृष्टिकोन काय ते मला नाही सांगता येणार, पण मला असं वाटतं मी हे वाद का होता का ही आमचे प्लेयर आहे, बरोबर, असं न करता हे आपले प्लेयर आहे असं तुम्ही गृहीत धरा ना. बरोबर. नमस्कार मित्रांनो, तर आपण आता चालू केली आपली नाशिक ग्रामीण टेनिस क्रिकेट पॉडकास्ट. याचा पहिला व्हिडिओ आपण इथे करतोय आणि मी एक व्हिडिओ टाकला होता. खूप आपली चर्चा झाली होती की पहिला व्हिडिओ कोणाचा बनवायचा, आणि पहिल्या व्हिडिओमध्ये आपलं असं ठरलं होतं की एक लिजंड क्रिकेटर जो असेल नाशिक ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला किंवा नाशिक जिल्ह्यातला, तर आत्ता आपल्यासोबत असंच एक व्यक्तिमत्व ज्यांनी की खूप क्रिकेट खेळलं आहे. नाशिक असेल, महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राबाहेरही ज्यांनी जाऊन क्रिकेट खेळलं आहे, असे मनोज भैया परमान आपल्यासोबत आज आहेत. तर आता मनोज भैयांच्याच शैलीतून आपण ऐकणार आहे त्यांनी क्रिकेटसाठी केलेला स्ट्रगल, क्रिकेट कुठून चालू झालं होतं. तर काय सांगाल मनोज भैया? प्रथमतः मी तुमचं स्वागत करतो आपल्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू. तर काय सांगाल तुमची झालेली क्रिकेटची सुरुवात, तुम्ही कुठून क्रिकेट सुरू केलं, कोणत्या वर्षी सुरू केलं आणि आत्तापर्यंत तुमची जर्नी कशी चालली, याच्याबद्दल थोडीशी माहिती आपल्या प्रेक्षकांना नक्कीच द्या. पहिले तर मी तुमचं थँक्स म्हणतो, तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेत आहे. आणि प्रेक्षकांना मेन म्हणजे मी माझं नाव सांगतो, माझं नाव मनोज परमान, ओझरला राहतो मी. क्रिकेटची सुरुवात अशी बघायला गेलं तर 1999 मी खेळतो आहे. जवळपास 20-25 वर्ष झाली. स्कूलमध्ये असतानाच मी हा खेळ खेळायला सुरुवात केली. त्याच्या 2-3 वर्षानंतर मी जसं आपण टुर्नामेंट म्हणतो बाहेर, 2-3 वर्षांनी मी ते खेळायला सुरुवात केली. म्हणजे 22-23 वर्ष मला या क्रिकेटमध्ये झाली. साधारणतः तुम्ही 22-23 वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मग व्यावसायिक क्रिकेट आपण ज्याला म्हणतो, तर ते तुम्ही कोणत्या वर्षी चालू केलं? 1999 म्हणजे मी 9वीत असताना. त्याच्या 2-3 वर्षांनी म्हणजे मी 12वीत असतानापासून मी व्यावसायिक क्रिकेट खेळायला सुरुवात केली ग्रामीण भागामध्ये. ग्रामीण भागामध्ये मी एक 2-3 वर्ष खेळलो. त्याच्यानंतर मग नाशिकमध्ये खेळायला सुरुवात केली. बरं. तर तुम्ही क्रिकेट खेळायला ज्यावेळेस सुरू केलं होतं, साधारणतः तुम्ही 1999चा काळ सांगताय, त्याच्यानंतर आजपर्यंत 20-25 वर्ष उठली, तर तुम्हाला काय फरक जाणवला? म्हणजे 2000च्या काळातलं क्रिकेट आणि 2020-21 किंवा 2015 नंतरचं क्रिकेट, जेव्हापासून की व्यावसायिक क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालं, तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? खूप फरक आहे, खूप बदल झाला आहे क्रिकेटमध्ये. आधीच्या क्रिकेटमध्ये आणि आजच्या क्रिकेटमध्ये खूप बदल आहे. आधी आम्ही जेव्हा सुरू केलं खेळणं, किंवा आधी आम्ही जेव्हा खेळायचो तेव्हा खूप अडचणींना सामोरं जावं लागायचं. स्पॉन्सर्स आहे किंवा मग खर्च करणारा माणूस, आम्ही स्वतः पैसे जमा करून खेळायला जायचो. आणि साधनं नव्हती, बॅट्स नव्हत्या, खूप असं स्ट्रगल होतं. आत्ता ते नाही आहे. आत्ताचे जे नवीन प्लेयर्स आहे, जे आत्ता जी नवीन पिढी खेळते, सध्याचं जे क्रिकेट आहे खूप इझी झालं आहे. स्पॉन्सर्स आहे आणि स्ट्रगल खूप कमी आहे आत्ताच्या प्लेयर लोकांना. आम्ही खूप स्ट्रगल करून खेळलो. म्हणजे 10-20 किलोमीटर आम्ही लिफ्ट घेऊन जाणं, किंवा मग आहे त्या बॅट्समध्ये खेळणं. एखादी बॅट तुटलेली आहे, कधी कधी शूज नाही आहे, अशा पण परिस्थितीला आम्ही खेळलो. एन्जॉय खूप केला, पण कोणतीही सिच्युएशन असो. आणि क्रिकेट हा खेळच असा आहे का तुम्ही कुठल्याही सिच्युएशनमध्ये असो तुम्ही एन्जॉय खूप करता. तर आता तुम्ही सांगितलं की खूप गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत, तर मला अजून एक गोष्ट विचारायला आवडेल. तुम्ही क्रिकेटसाठी केलेलं स्ट्रगल, म्हणजे काही कालांतराने सर्वांनाच अपेक्षा वाटते की आपला मुलगा मोठा होतो आहे, मग त्याचबरोबर घरची जबाबदारी पण येते, लग्न होतात, मुलांची जबाबदारी पडते. मग त्याच्यातून तुम्ही स्ट्रगल कसं केलं? म्हणजे तुम्ही क्रिकेट प्लस फॅमिली या दोन्ही गोष्टी कशा बॅलन्स केल्या? म्हणजे ॲक्च्युली आपण म्हणतो प्रोफेशनल क्रिकेट आपल्या ग्रामीण भागामध्ये ना खूप कमी असे खेळाडू आहे ते प्रोफेशनल क्रिकेट खेळतात. हे सगळे कोणी जॉब, कोणी शेती, कोणी शिक्षण, कोणी फॅमिली करूनच खेळतं. बरोबर. तरीसुद्धा बऱ्यापैकी आपल्या ग्रामीण भागातले म्हणा किंवा नाशिकमध्ये पण असे आहे प्लेयर्स
का ते पण खूप कमी प्रोफेशनल क्रिकेट खेळले. सगळेजण आपल्या घरातले कामं करून क्रिकेट खेळले. बरोबर. माझा पण तोच होता. म्हणजे त्याच याच्यातून मी पण आलो, जॉब केला, शिक्षण आहे समजा, मग या सगळ्या गोष्टी करून मी पण क्रिकेट खेळलो. आणि सगळ्या गोष्टी करून क्रिकेट खेळणं, त्याच्यामध्ये जो आनंद आहे ना, तो खूप वेगळा आनंद आहे. म्हणजे तुम्ही सगळं कामं करून तुमचे आणि तुम्ही खेळताय आणि खेळात पण म्हणजे बऱ्यापैकी खेळताय, मग खूप आनंद वेगळा भेटतो त्या गोष्टी. बरोबर. आता अजून एक असं मी विचारेल, तसं पूर्ण नाशिक जिल्ह्यालाच माहिती आहे, तुम्ही मधल्या काळात मध्ये 1 वर्ष तुम्ही थोडं क्रिकेट बंद केलं होतं, काही आजार होता. तर मला एक असं म्हणजे प्रेक्षकांना माहिती करून द्यायला आवडेल की तुम्ही जेव्हा तुमचं ऑपरेशन झालं, तर त्या ऑपरेशनच्या अगोदर म्हणजे तुमच्या क्रिकेट आणि आत्ताचं जे तुम्ही क्रिकेट खेळताय हे सर्वांनाच माहिती आहे, पण मग त्याच्यात काही बदल झालेला तुम्हाला वाटतो का, की बॉडी साथ नाही देत किंवा काही गोष्टी नाही होत? नाही, असं ठीक आहे. ऑपरेशनच्या आधी आणि ऑपरेशनच्या नंतर बदल असा झाला का, ठीक आहे, शारीरिकदृष्ट्या मी थोडा वीक झालो त्या एवढ्या 1 वर्षाच्या याच्यामध्ये, पण मेंटली कुठलाही क्रिकेटर म्हणजे आज मी ज्या आजारातून आलो आहे, किंवा असे पण खूप खेळाडू आहे का ते आत्ता सर्वाईव्ह करताय. खूप आजार असे, समजा आता एक कॉमन आपण एक आजार म्हणू तर तो लिगामेंटचा आहे. खूप खेळाडू असे आहेत का ते लिगामेंटच्या इंजुरीला सामोरं जात आहे. तर त्या सगळ्या खेळाडूंना किंवा मी म्हणजे मी त्याच्यातून निघालो आहे, म्हणून मी एक त्यांना सांगू इच्छितो का तुमची इंजुरी कशी पण असू द्या, क्रिकेट आपल्याला इतकं शिकवतो का आपण त्याच्या संग लढायचं कसं. मी लढलो, मी त्याच्यातून बाहेर निघालो, तुम्ही पण लढा, तुम्ही पण बाहेर निघाला, पण तुम्हाला त्या गोष्टीला वेळ द्यावा लागेल. इन्स्टंट काहीही होत नाही. जी इंजुरी आहे आज आपल्या तालुक्यामध्ये म्हणा, जिल्ह्यामध्ये म्हणा, खूप असे प्लेयर्स आहेत का ते लिगामेंट सारख्या इंजुरीला जे सामोरं जात आहे. पण त्यांना सजेशन हेच आहे का तुम्हाला त्या गोष्टीला वेळ द्यावा लागेल. इन्स्टंट काय होणार नाही. काय होतं का खेळाडू जो आहे तो कुठलाही खेळाडू असू द्या, तो त्या खेळापासून जर लांब गेला तर त्याला त्रास होतो. तो खूप विचार म्हणजे मी पण केला. मला पण असं वाटलं तर आता मी खेळणार नाही. आणि असे आहे मुलं आज, तुषार इंद्रेकर आहे, बापू खडताळे, अरुण वाढवणे, म्हणजे हे माझ्या परिचयामध्ये आहे म्हणून मी यांचे नाव घेतोय. असे खूप खेळाडू आहे का ते इंजुरीला त्यांना असं वाटतं नाही का बा आता असं काही नाही. त्यांना वेळ द्यावा लागेल, थोडं थांबावं लागेल. खूप असे प्लेयर्स आहे जे ऑपरेशन, आता माझं पण ऑपरेशन झालं, मला असं वाटतं आता संपलं. माझ्या ऑपरेशनच्या आधी मी जसं मी खेळत होतो तर मला असं वाटतं, म्हणजे तुमचा माझ्याकडे बघायचा दृष्टिकोन काय ते मला नाही सांगता येणार, पण मला असं वाटतं मी आधी क्रिकेटला 90% देत होतो, आता मी 100% देतो. कारण की आधी जे हलगर्जीपणा होता खेळायला, काय होऊन जाईल, टाकून देऊ, मारून देऊ, आता मी त्याच्यामध्ये अजून सुधारणा करून खेळायचा प्रयत्न करतो. का तर मग मी शारीरिकरित्या थोडा वीक आहे का, माझ्या सिक्स जाणार नाही म्हणून मी अजून जास्त ताकद लावून, स्ट्रेंथ लावून तो खेळायचा प्रयत्न करतो. किंवा माझा बॉल पोहोचणार नाही तर मी अजून, मी तर म्हणतो मी ऑपरेशनच्या नंतर जास्त स्ट्रॉंग खेळायला लागलो. वा. त्याच्यानंतर आता ग्रामीण क्रिकेट हे बऱ्यापैकी व्यावसायिक झालेले. तर म्हणजे आता तुम्ही तुमचा कायमचा संघ आहे जो सर्वांनाच माहिती आहे, छत्रपती ओझर, की बाळाभाऊ त्या संघाचे संघ मालक आहेत. तर मग तुम्ही असे अजून नाशिक ग्रामीणमध्ये आता बाळाभाऊ झाले, निलेश पाटील साहेब आहेत, अजून खूप सारे आहेत. आपण अंतरविलेचं नाव घेतलं, एक लिजंड क्रिकेटर बापू माले. तर असे ग्रामीण भागात बरेचसे खूप स्पॉन्सर आहेत. तर मग त्यांच्याबद्दल कोणाकोणासोबत तुम्ही खेळलाय आणि त्यांच्यासोबत थोडी जर माहिती आम्हाला कळली तर उत्तम होईल. मी तर असे खूप स्पॉन्सर्ससोबत मी असं काही खेळलो नाही, पण जे होते आपल्या आता कसं असतं, समजा मी आता ओझरला बिलॉंग करतो तर ओझरमध्ये जे स्पॉन्सर्स आहे मी त्यांच्यासोबत खेळलो. ओझर म्हणजे किंवा मी ज्यांच्यासोबत खेळलो ना, मला त्यांचा प्लस पॉईंट असा होता की मी त्यांच्यासोबत खेळलो नाही, ते फिजिकली तर खेळता पण ते मेंटली खूप स्ट्रॉंग आहे.
म्हणजे हा जो खेळ आहे ना, आपण जेवढा मैदानात खेळतो ना तेवढाच आपण तो डोक्याने माइंडने पण खेळायला पाहिजे. बरोबर. खूप स्ट्रॅटेजीज आहे त्याच्यामध्ये. बरोबर. आपल्याला असं वाटतं बॅट घेणं आहे, सिक्स मारणं आहे तर किंवा बॉल टाकून विकेट घेणं तर हे सोपं नाही. त्याला कसं मारायचं आहे, त्याला कसा आऊट करायचं आहे ना, हे पण खूप मॅटर करतं या गोष्टी. तर मी ओझरला जेव्हा 11वी-12वीत असताना जेव्हा चालू केलं खेळणं, तेव्हा आमच्या टाउनशिपमध्ये मनोरंजन भैया म्हणून आहे, त्यांनी खूप सहकार्य केलं का. आणि हे लोक आहे ना, म्हणजे यांचे डोकेच वेगळे. हे असे वेगळंच त्यांचं नाही का पुढचा प्लॅनिंग का हा काय करू शकतो, हा हे खूप इम्पॉर्टंट आहे. का खेळाडू म्हणून सगळे खूप चांगले. हा मैदानात असलेला कुठलाही खेळाडू हा खराब नसतो. सगळे खेळाडू चांगले असतात, पण त्या खेळाडूची एक जागा असते. ती जागा ओळखायचं काम त्या ओनरचं किंवा त्या कॅप्टनचं असतं का हा कुठल्या जागेवर जाऊन क्लिक होऊ शकतो. मग ह्या गोष्टी आम्ही समजा मी असताना जेव्हा मनोरंजन भैयांनी मला ओळखलं का हा, त्याच्यानंतर थोडंसं मी टेनिस लेदर बॉल खेळायचो. मी जम्बो म्हणून टीम होती आमची, त्या जम्बोमध्ये मनोरंजन भैयांनी मला खेळवलं. ॲक्च्युली काही संबंध नव्हता, कॉलेजमध्ये खेळत असताना थोडंसं खेळलो. तिथून मग त्यांनी नाशिकमध्ये लेदर बॉल खेळलं. त्याच्यानंतर निलेश पाटील साहेब येतात, त्यांनी टेनिस बॉलमध्ये मग आम्हाला खेळवलं. ग्रामीणमधून असे ओझरमधून समजा मी होतो, कैलास भाऊ होते, पिंपळगावमध्ये अशा आजूबाजूचे ग्रामीण भागातले प्लेयर घेऊन खेळले ते. पण त्यांचं पण कॅल्क्युलेशन खूप वेगळं. खूप म्हणजे ते त्या टायमिंगला आजपासून कमीत कमी 20 वर्षापूर्वी ते एखाद्या प्लेयरला आऊट कसं करायचं हे त्यांच्या आधीच डोक्यात असायचं का ह्याला आऊट कसं करायचं आहे. म्हणजे इतकी त्यांची टेक्निक खूप भारी होती. तर मला म्हणजे माझं नशीब मी म्हणाल का मी या लोकांसोबत जुळलो आणि ह्यांच्यासोबत खेळलो. मग ह्यांच्यासोबत खेळत असताना त्यांच्यातली जी क्वालिटी ना ती मला घेता आली. म्हणजे यांनी काय असं विशेष काही मला असं हे टिप्स नाही दिल्या का तू हे करायला पाहिजे, तू ते करायला पाहिजे. मी शिकलो त्यांच्याकडून का त्यांच्यात काय हे खूप पुढच्या विचारचे लोक होते. मनोरंजन भैया झाले, निलेश पाटील झाले, कैलास भाऊ झाले. खूप काही शिकण्यात भेटलं त्यांच्या. ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये त्यांच्यासोबत कसं आपण फाईट करायला पाहिजे ना, या लोकांकडून शिकलं पाहिजे. आता तुम्ही एक सर्वात जुने क्रिकेटर आहे जे की माझे फेवरेट होते. म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून त्यांचं क्रिकेट बघतोय. कैलास मेदने ज्यांचं नाव तुम्ही आता घेतलं, तर त्यांच्याबद्दल काही सांगू शकाल का तुम्ही? कारण ते खूप जणांना माहिती आहेत कैलास मेदने क्रिकेट खेळत होते, पण त्यांचं क्रिकेट का थांबलं, काही इंजुरी झाली का, तर त्या गोष्टी नक्कीच जाणून घ्यायला आवडतील. कैलास भाऊ हे खूप म्हणजे ॲक्च्युली तुम्ही काय बघितलं, म्हणजे तुम्ही जसं आम्हाला बघितलं ना तसं आम्ही त्यांना बघितलं बाहेर बसून. इतकं टेम्परामेंटली, इतकं शांत स्वभावाचा. आणि असं नसतं म्हणजे काय असतं, एक बॅट्समनची व्याख्या माझ्या नजरेतून, म्हणजे प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू वेगवेगळा असतो, पण एक बॅट्समन जो मॅच फिनिश करतो ना तो ॲक्च्युअल बॅट्समन, ती क्वालिटी त्या माणसामध्ये, त्या प्लेअरमध्ये कैलास मेदने. तो जर मॅच घेऊन चालला तो मॅच संपून जायचा तो. म्हणजे समोरच्या टीमला 100% गॅरंटी का कैलास भाऊ जोपर्यंत आहे ना आपण जिंकणार नाही, असा प्लेअर मी तो बघितला. हो, ग्रामीण भागात म्हणजे ॲक्च्युली आहे खूप प्लेयर्स असे का सगळ्यांमध्ये वेगळी क्वालिटी, पण तो मॅच घेऊन चालणारा प्लेअर होता. बरोबर. तर मग त्यांचं क्रिकेट का थांबलं याच्याबद्दल थोडं ॲक्च्युली काय झालं का खेळत असताना इंजुरी झाली असती तर समजून आलं असतं, पण खेळत नसताना त्यांच्या डोळ्याला बॉल लागला. अच्छा. आणि त्यांची जी गॉगलची काच होती त्यांच्या डोळ्यात गेली. अरे बापरे. हां. आणि त्याच्यामुळे ती इंजुरी त्यांना झाली. त्या इंजुरीतून त्यांना निघताना खूप त्रास झाला. 1-2-3 वर्ष त्यांना त्याच्यामध्ये इंजुरीमध्ये रिकव्हरीला गेले आणि त्याच्यानंतर त्यांनी मग ते स्टॉपच करून टाकलं. नाही तर खूप एक ग्रामीण भागातला खूप मोठा प्लेअर आपण तो त्या ठिकाणी तो थांबला तिथं. खूप चांगला खेळायचा. अच्छा. म्हणजे आणि यांच्यासोबत हे तर समजा झाले माझे.
2 स्पॉन्सर्स म्हणा किंवा गुरु म्हणा. आणि तिसरं म्हणजे तुम्ही घेतलं ते नाव छत्रपती वॉरियर्स. त्यांचे जे ओनर आहे बाळासाहेबजी बोराडे, हे पण हे एक ह्यांच्यापेक्षा वेगळी व्यक्तिमत्व. ह्यांना नॉलेज तर आहे क्रिकेटमधलं किंवा आवड तर आहे, पण यांची थिअरी वेगळी आहे. यांचं असं आहे का, ठीक आहे एक स्पॉन्सर आज संघासाठी काही पैसे किंवा काही वेळ देतो, पण त्यांचं असं म्हणणं आहे का आपल्या जीत हारशी काही घेणं नाही, आपल्याला प्लेयर घडवायचे. प्लेयर कसा आता हे 2 जे नाव मी घेतले, मरून भैया आणि निश पाटील, हे ग्राउंडमध्ये खूप असे का त्यांना जिंकायचं आहे, जिंकायसाठी जिद्दीसाठी खेळतात. पण ह्यांची स्ट्रॅटेजी वेगळी आहे, ह्यांना प्लेयर घडवायचा आहे, प्लेयर बनवायचा आहे. तुम्ही ठीक आहे हारले ना, ते आजपर्यंत मला नाही आठवत मी एवढं खेळलो असेल का बाळासाहेबांनी कधी मला असा प्रश्न विचारला का हारला, का असे खेळला म्हणून. त्यांना ते नाही, तुम्ही खेळा बाकी मी आहे ना, असा म्हणणारा तो एक स्पॉन्सर. नक्कीच ही गोष्ट कदाचित खूप जणांना माहीत नसेल की बाळा बोराडे खूप जणांना माहिती छत्रपती ओझरा संघ बाळाभाऊ आणि मनोज भाऊ चालवतात, पण त्याच्या मागे ही जी गोष्ट आहे ना, ही आज गोष्ट प्रेक्षकांना कळली किंवा जे नवीन स्पॉन्सर तयार होतात आजकाल खूप जणांना इच्छा असते की ही गोष्ट त्यांना कळली ना, ही खूप महत्त्वाची आहे. आणि आता तुम्ही असंच म्हटलं की बाळाभाऊंची स्ट्रॅटेजी वेगळी की नवीन प्लेयर वाढवायचे. असं माझ्याबद्दल त्यांचं असं म्हणणं नाही का तूच खेळ किंवा तू, प्रत्येक प्लेअरबद्दल त्यांची हीच पॉझिटिव्ह थिंकिंग आहे का तू खेळ, पण तू चांगलाच खेळ. बरोबर. पण ठीक आहे ना, 1 वेळेस होशील 2 वेळेस आवड होशील, तू जा खेळ बिंदास, असे म्हणणारे लोक कमी आहे. आज समजा ॲज अ स्पॉन्सर जर मी काही पैसा लावतोय, काही वेळ जर लावतो, तर माझी अपेक्षा आहे का मला ट्रॉफी यायला पाहिजे, माझं नाव व्हायला पाहिजे. त्यांना नाही, तू खेळ, असा त्यांचा 100% शब्द आहे सगळ्यांना. वा, एक खूप छान संदेश आहे नवीन क्रिकेटरसाठी. आता खूप क्रिकेटर तयार झालेले आहेत, म्हणजे क्रिकेट जसं टेनिस क्रिकेट व्यावसायिककडे वळलं आहे. आता आपल्याकडे भरपूर टुर्नामेंट होतात, एक गाव एक फॉर्मॅट असेल, लीग फॉर्मॅट असेल. तर मग तुम्ही आता जे नवीन खेळाडू येत आहे मार्केटमध्ये, तर त्यांना एक काय संदेश द्याल? नक्कीच तो संदेश खूप मोलाचा असेल त्या नवतरुण खेळाडूंसाठी असं मला वाटतं. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगा? पहिली गोष्ट तर जे नवीन खेळाडू आहे त्यांना माझा एकच असं म्हणणं आहे का तुम्ही प्रॅक्टिस करा. मेन म्हणजे सराव हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे जाऊन एका बॉलात 6 रन मारणं खूप इझी आहे, पण तुम्ही त्या 6वर खेळणं खूप अवघड आहे. तुम्ही तुमच्या टीमला समजा ॲज अ आयकॉन, समजा मी जर ॲज अ आयकॉन आहे तर माझं काम आहे का तो संघ कसा घेऊन चालणार. मग तो कुठल्याही क्षेत्रात असो, तो बॅटिंगला असो, बॉलिंगला असो, फिल्डिंगला असो, तुमच्या टीम सोबत संवाद, तुमच्या टीमसोबत तुमच्या प्लेयरना घेऊन चालायची क्षमता ही त्या प्लेअरमध्ये पाहिजे. तुम्ही पहिले तेवढे कॅपेबल व्हा. म्हणजे काय होतं, म्हणजे मी आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा असं क्रिकेटर्स जे आहे नवीन येत आहे, जे नवीन रक्त आहे, त्यांच्यामध्ये मी एक बघितलं आहे काय यार, 6 तर मी पण मारू शकतो, पण मी का आयकॉन नाही. बरोबर. का बॉलिंग तर मी पण राखू शकतो, मग मी का आयकॉन नाही. तर आयकॉन होण्यासाठी किंवा एखाद्या संघाचा प्रतिनिधित्व करण्यासाठी तुमच्यामध्ये ती कॅपॅसिटी पाहिजे. का जाऊन तुम्ही 2 6 मारणार तर तुम्ही आयकॉन नाही होऊ शकत. तुमच्यामध्ये तो स्किल पाहिजे ना, का कुठल्या टायमिंगला कुठला बॉलर यूज करायचा, कुठल्या टायमिंगला कुठला बॅट्समन, तर तुम्ही तेवढे पहिले कॅपेबल व्हा, मग तुम्ही तो विचार करा. आज प्लेयर हा विचार नाही करत का मी जाऊन कसा खेळ, लेफ्ट आर्मला टर्न बॉलला मी कसा खेळणार, किंवा मग एखादा चांगला सिनियर बॉलर आहे तो आल्यावर मला असं वाटतं का 6 मारणं खूप अवघड. एकच खूप सोपं आहे, एक 6 मारणं, पण 6 ओव्हर्स कंटिन्यू खेळणं खूप अवघड. मग तुम्ही स्वतः कॅपेबल व्हा ना. जेव्हा समोरच्या दिसेल ना तेव्हाच तो तुम्हाला आयकॉन करा ना. तुम्ही स्वतःच्या नजरेमध्ये आयकॉन नको, तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्ही खेळा, लोकांना दाखवा, तेव्हाच लोक तुम्हाला. बरोबर. आता खूप तुम्ही क्रिकेट खेळला, ग्रामीण असेल, महाराष्ट्रात असेल, महाराष्ट्राबाहेरही असेल, तर अशी क्रिकेटमध्ये मॅचमध्ये काही कॉन्ट्रोवर्सी झाली का कोणाची, म्हणजे काही खुन्नस तुम्हाला दिली का कोणी? माझ्या माहितीनुसार तर मी ऐकलेलं नाही, पण तुमच्या क्रिकेटच्या आता 20-25 वर्षाची कारकीर्द आहे, या कारकिर्दीत जर असं काही किस्सा असेल एखादा तर तो नक्कीच आवडेल ऐकायला. असं तर खूप, म्हणजे मी ॲक्च्युली जे आम्ही ज्या
बॅचमधून येतो, हम्म, हम्म, हम्म. आम्ही पैसा खूप कमी कमवला. पैसा कमवला असं नाही, नाव खूप कमवलं, पैसा कमी कमवला, पण दोस्त खूप कमवले. कमवलं. ह्या क्षेत्रात दोस्त मित्र कंपनी खूप इम्पॉर्टंट. आजकाल आहे खूप पैसा, पण आम्ही आमच्या टायमिंग खेळतो ना, आम्ही 50-50 रुपये गोळा करून आम्ही खेळायला क्रिकेट गेलो. खेळायला जायचं. हां, त्याच्यामुळे असं काही कोणासोबत भांडण तर कधी झालं नाही. पण एक किस्सा असा आठवतो मला का आम्ही संगमनेरमध्ये ना कुरण गाव आहे, बरं. तिथं मॅच खेळत होतो. हम्म, हम्म, तिथं नगरसोबत आता नगर हम्म, हम्म. आहे नगरची, तिथून टीम येते. अभिजित दुधे नाव, हिडन टेल्स. हिडन टेल्स टीम होती, बरोबर. आणि अभिजित दुधे नाव आहे, सगळ्यांना माहिती आहे, अभिजित दुधे. त्यांच्यासोबत आमची मॅच होती. आम्ही नाशिकची साईड घेऊन गेलेलो, मुन्ना, मी, तुषार, बापू, आम्ही सगळे नाशिकचे सगळे. हम्म, हम्म, हम्म. आणि हिडन टेल्ससोबत आमची मॅच होती. बरं. त्या मॅचमध्ये माझा आणि अभिजितचा वाद झाला, एका असंच किरकोळ स्लेजिंग. हो हो हो. फक्त तेवढा एक वाद मला आठवतो, आणि तो सगळ्यांना आठवत असेल तो वाद. बाकी त्याच्या व्यतिरिक्त माझा तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये कोणासोबतच काही जिल्ह्यातला वाद तर आम्ही अजून ऐकलेलाच नाही, कोणासोबत नाही. मनोज भाई यांचं कोणासोबत. तो आब्या पण समजा ह्या बघत असत, बघल ना, तो पण आठवत त्याला पण आमचा वाद झाला होता म्हणजे. बरं बरं बरं. ठीक आहे. आता नाशिक ग्रामीणमधून किंवा सिटीमध्ये असेल खूप प्लेअर तयार झालेत. आता व्यावसायिक क्रिकेट वाढल्यामुळं प्रत्येकाला इच्छा असते. तर मग असे कोणते प्लेअर आहेत का नाशिक ग्रामीणचा आपण पहिले विचार केला तर, की जे जे तुम्हाला वाटतं आहे की हे पुढे जाऊन चांगले होतील, असे 2-3 नावं जर कळले तर त्यांनाही थोडंसं म्हणजे त्यांना थोडीशी प्रेरणा मिळेल किंवा त्यांना थोडंसं चांगलं वाटेल की बाबा मनोज भाई यांनी आपल्याला म्हणजे आपलं खेळणं त्यांना आवडतं. तर असे कोणी प्लेअर आहेत का नाशिक ग्रामीणमधून? आपल्या नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात म्हणा, म्हणजे आता आपण इथं आहे म्हणून आपण आपल्याला ते दिसतं, आपण ते बोलतो. हो हो हो. आहे, प्रत्येक तालुक्यामध्ये खूप चांगले प्लेयर्स आहे, जिल्ह्यामध्ये आहे. पण आपण समजा जे बाहेर चालू आहे क्रिकेट प्रोफेशनल, त्यांच्यापासून आपण आजही 5-7 वर्ष मागं आहे. आपल्या भागामध्ये ना टुर्नामेंट्स ऑर्गनाईज करणं किंवा स्पॉन्सरचा तुटवडा, याच्यामुळे ना आपल्या प्लेयर्स लोकांना प्लॅटफॉर्म भेटत नाही. आज आपण शहापूर, इगतपुरच्या पुढं शहापूर, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण या ठिकाणी जर बघितलं ना, तर अपकमिंग जे प्लेयर्स आहे ना, त्यांचा कॉन्फिडन्स खूप आहे. त्याच लेवलचं पोटेन्शियल, स्किल आपल्या प्लेयर्समध्ये पण आहे, पण प्लॅटफॉर्म नाही. काय होतं का, ते आपण रोज जाऊन 2 तास प्रॅक्टिस करून ते लोकांपर्यंत दिसत नाही ना. तेच लोक तेच स्किल, तेच टुर्नामेंट खेळतात आणि त्या रील्स किंवा त्या यूट्यूब व्हिडिओज अपलोड होतात. त्याच्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स जो आहे ना, हे खूप मॅटर करतं. तुम्ही दिसता टी व्हीमध्ये, मोबाईलमध्ये ना, ह्याच्याने जो खेळाडू असतो त्याचा जो कॉन्फिडन्स खूप वाढतो. आपलं असं वाटतं का ते बघताय मोबाईलमध्ये, असं काही नसतं. त्यांनी ॲज अ प्लेअर, आता तुम्ही कसे मला बोलले एखाद्या प्लेअरचं नाव घ्या, त्याचा आत्मविश्वास वाढेल, तर तुम्ही नाव घेतल्यावर जर एखाद्या प्लेअरचा कॉन्फिडन्स वाढू शकतो, तर तुम्ही विचार करा एखाद्या मोबाईलवर दिसणारा तो प्लेअर स्वतः किती विचार करू शकतो, यार मी तर मोबाईलमध्ये आलो आहे. तर ही खूप आपल्यासाठी म्हणा किंवा नाशिकच्या ग्रामीण म्हणा, सिटी म्हणा, का स्पॉन्सरशिपमुळं आपण टुर्नामेंट आयोजित करू शकत नाही किंवा मग आयोजन करण्याचा जो आहे प्लेयर्स लोकांमध्ये ते कमी. जास्तीत जास्त टुर्नामेंट जर आयोजित झाल्या ना, तर आपले पण प्लेयर समजा जे आज मुंबईमध्ये जे आहेत जसे खेळतात तसे पण आपले प्लेयर खेळू शकतात, तयार होऊ शकतात. 100% खूप पोटेन्शियल आहे नाशिकच्या प्लेयरांमध्ये. निफाड तालुका असो, नाशिक असो, दिंडोरी असो, सिन्नर असो, खूप चांगले प्लेयर्स आहे. पण काय होतं, आपण लोकल लेवलला जातो, गाववाईजला खेळतो आणि संपून जातो. तिथून तो प्लेयर मुंबईमध्ये कसा जाणार कोणी विचारच करत नाही. आता आम्हाला होते स्पॉन्सर्स, त्याच्यामुळे आम्ही पण खेळतो खेळायला. राजूभाऊ वाघमारे नाशिकमधून, रोशनभाऊ होते, निलेश पाटील आहे. हे म्हणजे हे असे होते ना का जा जे होते ते पाहू आपण. राजूभाऊ वाघमारे हे असे स्पॉन्सर होते, म्हणजे मला नाही असं कधी होत कुठं जायचं आहे, कधी जायचं आहे, कोण कोण असं त्यांनी कधी विचारलं असेल, जायचं आहे ना आणि जा खेळा, असा विषय होता. मग असे स्पॉन्सर्स नाशिकच्या प्लेयर लोकांना भेटायला पाहिजे. आणि मेन म्हणजे पहिले नाशिकमध्ये टुर्नामेंट होऊन ते प्लेयर्स आपण घडवला पाहिजे. आणि हे कधी होऊ शकतं,
समजा ओझरमध्ये मी आहे, नाशिकमध्ये सिनियर्स प्लेयर्स त्यांनी ते आपल्या प्लेयरना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. रोहित परब सातपूरमधून आहे, तो पण खूप पंक्च्युअल आहे. रोहित सारखा जो प्लेयर आहे तो खूप त्यांच्या प्लेयरना घेऊन जे खेळाडू आहे त्यांना घडवायची त्याची जी इच्छाशक्ती ना, अशी मी नाशिकमध्ये किंवा खूप कमी प्लेयरांमध्ये बघितली. त्याची इच्छा आहे, म्हणजे तो तर आहे चांगला प्लेअर, त्यात काही विषय नाही, पण त्याच्यासारखाच एखादा प्लेअर बनवावा अशी त्याची इच्छा आहे. बरोबर. त्या सातपूरमधून नाही, नाशिकच्या प्रत्येक कोपऱ्यामधून त्याची अशी इच्छा आहे का नाही यार एक बॉलर एक ऑलराऊंडर व्हावा. असे खूप कमी लोक आहे, म्हणजे जे सिनियर्स प्लेयर्स आहे त्यांनी हे घ्यायला पाहिजे मला का नाही यार माझ्या ठिकाणी हा प्लेअर व्हायला पाहिजे, असं संकल्पना एखाद्या सिनियर्स प्लेअरने घ्यायला पाहिजे. बरोबर. आणि विषय झाला का जे ग्रामीण भागातले जे नवीन प्लेयर्स आहेत ते त्यांचे आपण समजा त्यांना असं वाटतं बा आपण काही होतील, तर काही खूप प्लेयर्स आहेत तसे नावं घ्यायला तसे खूप प्लेयर्स आहे, पण म्हणजे ॲज पर माझी चॉईस म्हणजे जे मला आवडता त्यांच्यामध्ये मला पोटेन्शियल दिसतं. आता यंगस्टरमध्ये तेजस पिंपळासे तुमचा तो पण खूप टेम्परामेंटली स्टेबल आहे. प्रदीप गायकवाड आहे नाशिकमधून. तुमचा जय म्हणून एक मुलगा जय गायकवाड, तो कळवण तालुक्यात, तो पण खूप म्हणजे असा दिसतो मॅच्युअर्ड. काय होतं तुमच्या क्रिकेटमधून मॅच्युअर्डनेस दिसायला पाहिजे का तुम्ही आज परिपक्व आहेत म्हणून. आहे मनोज बोहरा पण एक चांगला मागच्या 3-4-5 वर्षामध्ये त्याचं पण नाव चांगलं. आणि जेव्हा तुम्ही करणार तो तेव्हाच तुमचं नाव निघणार. फक्त तुम्ही त्या खेळाडूंसोबत उठता बसता म्हणून नाही, तुम्ही खेळता म्हणून तुमचं नाव दिसतं. तर हे आहे प्लेयर्स का खूप चांगलं पुढे जाऊन नाव कमवू शकता. बरोबर. आता तुम्ही जे टुर्नामेंट ऑर्गनाईजबद्दल थोडं सांगितलं, तर आता एक माझा असा एक प्रश्न आहे की आता आपल्या नाशिक जिल्ह्यात बऱ्यापैकी तालुक्यांमध्ये लीग्स टुर्नामेंट व्हायला लागल्या. मागच्या 2 ते 3 वर्षाचा जर आपण विचार केला तर खूप टुर्नामेंट झाल्या लीग फॉर्मॅटमध्ये. तर मग तुम्हाला काय वाटतं, म्हणजे लीग टुर्नामेंट चांगलं की ओपनचं क्रिकेट चांगलं की एक गाव एक फॉर्मॅट? हा तर प्रत्येक गावागावात होतोच, पण जे की मोठ्या टुर्नामेंट होतात. आता तुम्ही छत्रपती चषक आयोजित केलं, तुम्ही नाशिक जिल्ह्यातील जवळपास सगळ्याच तालुक्यांना संधी दिली. तर कालांतराने दिंडोरीमध्ये पण काही लीग झाल्या, कळवणमध्ये पण लीग झाल्या, सुरगाण्यात तर होतातच. तिकडे एवढे आपले प्लेयर खेळायला जात नाही किंवा तिकडचे प्लेयर इकडे येत नाही, किंवा मग निफाडमध्ये काही लीग झाल्या. तर मग तुम्हाला काय वाटतं की लीग फॉर्मॅट तालुक्यापुरता मर्यादित असायला हवा की पूर्ण तालुक्यांना घेऊन त्यांनी एक नवीन प्लेयरांना संधी द्यायला हवी? नाही बघ कसं आहे, प्रत्येकाची विचारधारणा वेगवेगळी आहे. तर आपण आमचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, समजा बाळासाहेब असो, निलेश पाटील असतील, किंवा मग सुकेनामध्ये पण अक्षय चव्हाण सारखा ऑर्गनायझर आहे, तर सगळ्या तालुके मिळून हे लीग व्हायला पाहिजे. काय होतं का समजा मी मनोज इथून माझं प्रतिनिधित्व करतोय, पण एखादा कळवणमधला प्लेयर, सुरगाण्यामधला प्लेयर, त्र्यंबकेश्वरमधला प्लेयर हे यांना घेऊन आपण खेळलो तर त्यांना पण आपल्याकडून काही शिकायला भेटतं, आपण पण त्यांच्याकडून काहीतरी शिकतो. मग सगळ्यांना घेऊन जे आजूबाजूचे तालुके, काय होतं का ह्या ग्रामीण भागामध्ये ना थोडंसं जे ऑर्गनायझर्स आहे त्यांना नॉलेज कमी असल्यामुळं असंच म्हणता येईल का हे आमचे प्लेयर आहे, मग असा ना विचार करता का हे आपले प्लेयर, असा विचार केला तर थोडं सोपं पडेल. सगळ्यांना घ्या खेळत. म्हणजे काय होतं का तो ज्युनियर प्लेयर पण सिनियरचं बघतो, ठीक आहे ना. आता तुम्ही असं पण बाकीच्या लोकांचा असं प्रश्न येऊ शकतो का तुम्ही ज्युनियर प्लेयरना चान्स का देत नाही. तो जेव्हा आम्ही बाहेर बसून क्रिकेट बघितलं तेव्हा जाऊन आम्ही तयार झालो. जोपर्यंत तो पण बसणार नाही ना असा कोणताच प्लेयर नाही का तो येऊन बॅट घेऊन डायरेक्ट जाऊन खेळला असेल. म्हणजे ही परंपरा आहे, नॅशनल असो इंटरनॅशनल असो किंवा ग्रामीण असो, तो जोपर्यंत बाहेर बसून टीममध्ये उभा राहून बघत नाही तोपर्यंत शिकणार नाही. तर मग ते ज्युनियर प्लेयर्सना आपण घेऊन ते पण बघतील काय करता हे, तेव्हा शिकत ना तो. मग सगळ्यांना घेऊन खेळायला पाहिजे. ही संकल्पना खूप चांगली आहे.
कारण की बऱ्यापैकी तालुक्यांमध्ये वाद पण झाला. बरेचसे ग्रुप, आता तुम्ही जॉईनच आहात, हो. बऱ्याचशा ग्रुपवरती वाद होतो की बाबा हे वाद का होता का ही आमचे प्लेयर आहे, बरोबर असं न करता हे आपले प्लेयर आहे असं तुम्ही गृहीत धरा ना. बरोबर. का तुम्ही तुमच्या गावापुरता, समजा आज आम्ही केला विचार ओझरपुरची मॅच घ्यायची, आम्हाला समजणार ना जय सारखा प्लेयर कळवणमध्ये, समजा तुम्ही त्या दिंडोरीमध्ये तो अक्षय म्हणून काय तर चटोले खूप चांगला प्लेअर तो पण, हे अशा प्लेअरांचे नाव कसे कधी येतील मग पुढे नाही असं. तर ही खूप चांगली तुमची थिंकिंग जी आहे ही खूप जणांना इन्स्पायर करणारी आहे. आणि सगळ्यांनी असाच विचार केला पाहिजे की हे सगळे जिल्ह्यातले आपले प्लेयर आहे, त्याच्याशिवाय आपल्याला चांगले प्लेयर मिळणार नाही. जर आपण तालुक्यापुरता विचार केला तर ही गोष्ट कधीच होणार नाही. ही खूप चांगली थिंकिंग आहे. आता एक शेवटच्या टप्प्यात आपण आलो आहे, तर मला हे जाणून घ्यायला आवडेल की नाशिक जिल्ह्यात जर सपोज नाशिक जिल्ह्याची टीम कुठे रिप्रेझेंट करत असेल तर तुमच्या आवडतीची प्लेइंग 11. आता मी नाशिकमध्ये आहे खूप चांगल्या टीम्स आहेत, पण मी ज्या टीमला बाहेर बसून बघितलं आणि त्याच्यानंतर माझं नशीब का मी त्या टीममध्ये खेळलो, तो असा संघ म्हणजे न्यू स्टार. मी त्या टीमला नाशिक जिल्ह्यात नाही तर भारतात कुठेही माझी आवडती टीम तीच. मुन्ना शेख, बापू हरताळे, रवी आहिरे, तुषार इंद्रेकर, गालिब पटेल, समद अत्तार, शिबान शेख, राहुल महेश आणि आमचे सिनियर प्लेयर, आमचे मार्गदर्शक सुरेश राजपूत, ढबूबाई. ही जी टीम होती ना, मुज्जूभाई, लेफ्टी मुज्जूभाई होते, मुज्जूभाई म्हणून ते आमचे लेफ्टी बॉलर होते ते. म्हणजे हे जे कॉम्बिनेशन होतं ना, म्हणजे मला अख्ख्या जिल्ह्याला आवडतंच हे, पण ॲज अ त्या टीमचा एक प्लेयर म्हणून मला पण खूप हे कॉम्बिनेशन खूप आवडायचं. म्हणजे हे कधी ना एक 6 बॉल 1ला पण 2ला पण आम्ही कधी घाबरलो नाही का, 6 बॉल 2 लागतात आता आपण हरलो आणि आम्ही ती मॅच जिंकतोय असं पण अनुभव आहे. सगळ्या प्लेयरांमध्ये एक जिद्द होती, कॉन्फिडन्स, सगळे खूप डेंजर होते सगळे. आता जसं की तुम्ही बोलता बोलता नाव घेतलं न्यू स्टार, तर न्यू स्टारचे संघ मालक होते, दुर्दैवानं आज ते आपल्यात नाही आहेत, रोशन भाऊ घाटे. तर त्यांच्याबद्दल काही थोडीशी माहिती जर भेटली असती तर ग्रामीण मुलांना फक्त टीमचं नाव माहिती आहे. न्यू स्टार टीम ही नाशिक जिल्ह्यातली डिंगडॉंग होती समजा, 100%. पण त्या टीम मागे रोशन भाऊंचा खूप मोठा हात होता, खूप मोठा. तर रोशन भाऊंबद्दल जर थोडी माहिती भेटली तर म्हणजे ग्रामीणचे जे काही नवीन प्लेयर असतील तर त्या टीम मागे त्यांनी घेतलेले कष्टही असतील रोशन भाऊंनी, तर त्याच्याबद्दल जर थोडीशी माहिती किंवा थोडेसे असे किस्से पण ऐकायला भेटले तर चांगलं असेल. रोशन भाऊ म्हणजे भाऊ आम्ही म्हणतो, पण तो खूप चांगला दुर्मित्र होता आमचा. म्हणजे आज असा मित्र होता तो का तो आमचे चेहरे बघून आम्हाला समजून घ्यायचा का काहीतरी गडबड आहे याची. मॅचच्या आधी का असं ना, तो असं म्हणजे त्याला असं ॲज अ प्लेयर, ॲज अ ओनर किंवा ॲज अ कॅप्टन म्हणून तो एक खूप चांगला मित्र होता. आणि हे स्टेटमेंट माझं नाही, तुम्ही अख्ख्या जिल्ह्यात रोशन भाऊचं तर नाव घेतलं, सगळ्यांचं ही स्टेटमेंट असलं का तो मित्र खूप चांगला होता. त्याच्यामुळं तो असा आमच्यातून जात नाही, तो आमच्यातच आहे. हो, मित्र खूप चांगला होता आणि खेळाडू तर त्याच्यापेक्षा चांगला होता. म्हणजे हे तर सांगायची गरजच नाही, अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे का तो कुठल्या लेवलचा खेळाडू होता. आणि खूप असा मनमिळावू स्वभावाचा माणूस. आज खूप अशी दुर्दैवाची गोष्ट आहे का तो नाशिक जिल्ह्यातून किंवा नाशिकच्या क्रिकेटसाठी ते नाही आहे. ते असते तर आज खूप चित्र वेगळं असतं नाशिक जिल्ह्याच्या क्रिकेटचं. आता जवळपास खूप चांगला इंटरव्ह्यू झाला आहे. मला एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे भैया, टुर्नामेंट नाशिक जिल्ह्यात लीग फॉर्मॅट भरपूर सारे झालेत. आता खूप लोकल प्लेअरचा असा भ्रम आहे, मला माहीत नाही तो काय, की खूप प्लेयर लोकांचा किंवा काय म्हणतो आपण त्या प्रेक्षकांचा पण असा भ्रम आहे की लीग क्रिकेटमध्ये लॉबिंग चालते. म्हणजे जर आयकॉन माझा मित्र असेल तर तो मला घेतो, असं काही तुम्हाला वाटतं का की असं काही आहे म्हणून? काय असतं असं तर नाही काही मला जाणवलं कधी. आपल्या नाशिकच्या ज्या लीग ज्या मॅचेस होतात त्या ऑप्शन बेस प्रक्रियेमध्ये. पण एक माणसाची मी ही सांगतो विचारधारणा,
समजा मी ओझरमध्ये खेळतो किंवा मग मी पिंपळगावमध्ये खेळतो आणि ऑप्शनमध्ये जर तुषारचं नाव येईल तर मग मी तुषारला घेणारच 100%. समजा त्या ऑप्शनमध्ये अक्षय चव्हाणचं नाव येईल तर मी अक्षयला घेणार. मग ही काय लॉबी नाही आहे का, मी त्याच्यात खेळतो तर मला माहिती आहे का तो प्लेअर कुठल्या पोटेन्शियल त्याच्यात काय तो काय करू शकतो, तर मग मी त्याला जाणार त्याच्या बिल्डिंगला. हां, तुम्ही हे कधी मग सांगू शकता का त्या प्लेअर तो कॅपेबलच नाही आहे आणि समजा मी त्याला 2000 3000 पॉईंटला घेतोय तर मग हे लॉबिंगचा. हां, जर त्या प्लेअरमध्ये त्या प्रकारचं पोटेन्शियल आहे तो खेळू शकतो तर मग असं नाही व्हायला पाहिजे. असं होत नाही. काय असतं, ज्याचा त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो. जो ऑप्शनमध्ये बसतो आणि जो त्याच्या समोर असतो यांच्या दोघांचे बघायचे दृष्टिकोन वेगळे. बरोबर. तर असं काही नसतं. बाकीच्या तुमच्या आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो का जर तो प्लेअर जर कॅपेबल नाही आहे तर मग तुम्ही असं प्रश्न सांगू शकता का यार इथं लॉबी काय यार तो त्याला बॅटरी असतात तुम्ही त्याला घेतलं. पण यार तो जर प्लेअर चांगला आहे तर मी त्याला जाणारच नाही घ्यायला. नक्कीच. तर खूप चांगला इंटरव्ह्यू भैयांनी आपल्याला इथे दिलेला आहे. त्यांच्या बिझी शेड्यूलमधून आपल्याला जो काय हा अर्धा एक तास त्यांनी दिलेला आहे त्याच्याबद्दल मी सर्व प्रेक्षकांतर्फे आणि माझ्या टीमतर्फे मी तुमचं धन्यवाद मानतो या ठिकाणी. आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर झालं. मग माझ्याकडून मी एक सांगू इच्छितो का या खेळातून म्हणजे माझा जो अनुभव मी तो सांगतो का हे खेळ खेळत असताना तुम्ही प्रामाणिकपणे खेळा. नक्कीच. प्रामाणिकपणा हा तुम्हाला जरी दिसत नसला पण हा सगळ्या तुमच्या प्लेयर्स लोकांना, तुमच्या ओनर्सला, तुमच्या चाहत्यांना सगळ्यांना दिसतो. तर क्रिकेटसोबत तुम्ही जर प्रामाणिक असले तर हा माझा अनुभव आहे का आज मी काय कमवलं आहे. ह्या क्रिकेटमधून मी या आजारातून बाहेर निघालो. या आजारातून बाहेर काढणारे माझे जे मित्र आहे ना ते सगळे क्रिकेटर्स आहेत. त्याच्यामुळं या खेळाशी तुम्ही प्रामाणिक राहा. हा खेळ 100% तुम्हाला 100% काही ना काही देणार. नक्कीच. थँक्यू. चलो, थँक्यू सो मच.